तर बाई आज आहे आपल्या घरवाल्या बाईचा वाढदिवस. मग आपली घरवाली बाई म्हणे आज वाढदिवसानिमित्त कुठंतरी फिरायला चालला म्हणे. तर आम्ही तर दिवसभर घरीच होतो, पण संध्याकाळी 4 वाजता बाईची इच्छा झाली फिरायला. तर आम्ही म्हटलं चला फिरायला. तर मी, माझी पोरगी आणि आमचे लहान बंधू आम्ही निघालो मस्त फिरायला. नेहमीप्रमाणे फिरायला जाताना आपली पोरगी आणि आपली बायको नाटकं करत असते, तशी आज पण पोरगी नाटकं करून राहिली होती. आणि आपले बंधू मस्तपैकी रस्त्यानं जाताना रस्त्याची शूटिंग, आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणाची शूटिंग करत होते. तर आपल्या गाडीत आपण छान स्वामी समर्थाची फ्रेम लावली. हे बघा किती सुंदर अशी फ्रेम आहे आणि त्यावर सुंदर असे गोल्ड प्लेटेड पाऊल आहे. आर्वीपासून नानपूरपर्यंत गेल्यावर डावीकडे पलटल्यावर पहिले लागते अहिरवाडा गाव आणि त्या अहिरवाडा गावापासून हा सरळ रस्ता चालला. हा चालला सरळ अहिरवाड्याला. जाताना आपण मस्त निसर्गरम्य वातावरणाची मजा घेत होतो. आपलं काम तर दिवसभर बसून एका जागेवर असतं, पण बाहेर निघाल्यावर निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची काही वेगळीच मजा येते. आणि तर पूर्ण वातावरणाचा मजा घेत घेत आम्ही मस्त अहिरवाडा रस्त्याने अहिरवाड्याला चाललेलो होतो. तर चला आपण आता जवळपास पोहोचलेलो आहे अहिरवाडा मंदिराच्या जवळपास. तर तुम्हाला अहिरवाड्याचे मंदिर दाखवतो. बघा किती सुंदर असे मंदिर आहे हे. एकदा मंदिराचा तुम्ही लुक बाहेरून बघून घ्या. किती सुंदर जगदंबा भवानीचं मंदिर आहे हे. आर्वी जवळ असलेले हे मंदिर खूप फेमस आहे. दुरून दुरून लोक येथे दर्शनाला येतात. बऱ्याच लोकांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. आणि असेल का नाही, जी स्वयंभू देवी आहे, बऱ्याच लोकांच्या श्रद्धा इथे पूर्ण होतात, म्हणून या देवीचे दर्शन घ्यायला दुरून देवीच्या मूर्तीकडे बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जाते. हे बघा मायरा कशी एकटक देवीकडे पाहत आहे. आणि या मंदिरात गेल्यावरती आपण एकदम सुरुवातीला पहिले दर्शन घेतलं आणि आपलं दर्शन झाल्यावर मग बायकोला म्हटलं आज तुझा वाढदिवस आहे, तू पण देवीला छान आशीर्वाद मागून घे. तर बायकोनी भाई देवीला आशीर्वाद मागायला सुरुवात केली. माहित नाही काय मागितलं तर, पण बऱ्याच वेळ हात जोडून उभी होती देवीकडे. दरवर्षी वाढदिवसाले बाई आपल्याला मंदिरातच घेऊन जाते. बाईले इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा मंदिराचं दर्शन घेण्यात जास्त आनंद वाटते. म्हणून मग आपणही तिले काही म्हणत नाही. ठीक आहे तुझा वाढदिवस आहे, देवाच्या दर्शनाला चालायचं आहे, म्हणून आपण तिला ज्या ठिकाणी तिने म्हटलं चाल तिथे आपण तिला दर्शनाला घेऊन जात असतो. तिथे गेल्यावर आम्ही छान गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही तिथे शंकरजीची छान अशी छोटीशी पिंड आहे, तिथे जाऊन दर्शन घेतलं. मायराने पण तिथे दर्शन घेतलं. मायराला तसे शंकरजीचं दर्शन घेणं खूप आवडते, म्हणून तिने छान असं डोकं टेकून तिथे दर्शन घेतलं. आणि ते दर्शन घेतल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर आपली मायरा म्हणे बाबा आपला व्हिडिओ बनव. म्हणजे तिले म्हटलं ये पटपट तू धावत, तुझा व्हिडिओ बनवतो. तर पटकन आईने मायरा धावत धावत आली आणि त्यांचा छान आपण व्हिडिओ काढला. याच मंदिराच्या मागच्या साईडने छान असे धरण आहे. त्या धरणाचा लुक पहा एकदम किती मस्त सुंदर असे धरण. मंदिर आणि धरण एकदम लागून आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला छान धरणाचा संध्याकाळच्या वातावरणात जो लुक दिसत होता तो भाई एकदम पाहण्यासारखा होता. आपण तर नेहमी दिवसा जातो, पण यावेळेस संध्याकाळी गेलो आणि त्या जो लुक दिसत होता तो त्यात काही मजा वेगळीच आली. तर शेवटी आपण आता घरी जायचं ठरवलं होतं. तर तेव्हा महाराज म्हणे थांबा म्हणे आता तुम्ही आरती करूनच जा म्हणे. तर मी म्हणलं ठीक आहे, आता आपल्या नशिबात आरती असेल तर आपण आरती करूनच जाऊ. तर हा आपला आपण व्लॉग इथे संपूया. चला आरती करूया, तुम्ही पण या आरतीला. जय जगदंबा भवानी.